अरे तू कुठे होतास आणि आज कसं काय? अहो माई, तुमची तब्येत बिघडल्याचं कळलं म्हणून विचारपूस करायला आलो. बरं झालं आलास ते. एक काम करशील? हो, सांगा ना. स्वामी स्थानावर जाशील? स्वामींना सांग, म्हणजे विनंती केलं असं सांग की घरी येऊन जा. त्यांचं दर्शन झाल्याशिवाय माझ्या मनाला बरं वाटणार नाही. जातो, आत्ताच जाऊन सांगतो. गया, कपिला ताई, गया ग. काय झालं सुंदरा मावशी? काय हो, काय झालं? झाडाला पाणी नव्हतं का घातलं? अहो घातलं होतं पाणी सकाळी. झाड बघा. अरे देवा, अहो सकाळपर्यंत तरी झाडं व्यवस्थित होती, आता अचानक कशी सुकली? सुंदरा मावशी, हा निव्वळ योगायोग दिसत नाहीये मला. स्वामी देवा, हा कसला तरी संकेत देताय ना तुम्ही? काहीतरी अशुभ घडतंय ना? हो, त्यांनाही दुःख होत आहे. यांना दुःख होतंय म्हणजे काय स्वामी? आमच्या स्थानावर येणारा प्रत्येक भक्त आमचाच असतो, आणि जो आमचा असतो तो ह्यांचाही असतो. आणि म्हणूनच भक्तांच्या आयुष्यात काही विपरीत घडत असेल तर त्याची चाहूल निसर्गालाही लागते. स्वामी देवा, गौरीच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? काय झालंय तिला? तिची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे. तुर्तास तिच्यावर आलेलं संकट आम्ही थोपवतोय. तिच्या वाट्याला आलेली वेळ पुढे ढकलली आहे, पण खिडकी उघडून तिने स्वतःच नियतीला दार उघडून दिलंय. आणि आता त्या निर्णयाचं सावट तिच्या आयुष्यावर उमटणार. म्हणजे आता काहीच उपाय नाहीये का? जे अटळ आहे ते अटळ आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम फक्त तिच्यावरच होणार नाहीये. जिथे भक्तांना दुःख पोहोचतं तेव्हा त्याच्या स्पंदनाचे पडसाद इथे उमटतात. बघू. अगं आई, काय होतंय? पाहिलं, मी मगाशीच सांगितलं होतं. आजार आता शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करायला लागलाय. म्हणजे काय म्हणायचंय नक्की? तुम्हाला बरं वाटावं म्हणून आजवर बऱ्याच औषधी दिल्या गेल्या. त्याचा स्थान शरीरावर वाढतोय आणि अशक्तपणा पण वाढतोय. स्वामी, माझ्या लेकीच्या लग्नात मला उभंच राहता येणार नाही का? हे काय? आत्ता चांगलं ऊन होतं आणि आत्ता काळे ढग. निश्चित काहीतरी मोठं घडणार आहे. आई, अगं तू थांब. नाही, हळू. नाही, मला असं नाही पडून राहायचंय. अगं काय चाललंय माझ्यासोबत?
मला मला उठता येत नाहीये. आई अगं शांत हो. कशी शांत हो? अख्ख कशी? माझ्या लेकीचं लग्न दारात आलंय आणि मी अंतुळाला खेळू नये. मला भीती वाटत नाही वैद्य बुवा. मला वेळ निघून जातोय ना याची घाई वाटतेय. आई असं नको बोलू. आई मला ना तुझ्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. तू आधी बरी हो. माझं लग्न आपण नंतर करू. काय करायचंय ते करा, पण गौरीचं घर माझ्या ताब्यात आलंच पाहिजे. येईल, शब्द देतो मी तुम्हाला. तुला असं त्रासात नाही बघू शकत ग मी. तुला नाही कळायचं आईचं मन. माझ्या हाताने तुझं कन्यादान व्हावं, माझ्या डोळ्यासमोर तू नवरी व्हावीच एवढीच इच्छा आहे. वैद्य बुवा माझ्याकडे फक्त 4 दिवसांचा अवधी आहे. आणि या 4 दिवसात सगळं निभावून द्यायचंय. गौरी काकू, तुम्ही जितकी चिंता करत आहात त्याची गरजच नाही. कशी नाही? यमुनेचं लग्न अगदी तुमच्या मनासारखंच होईल. यमुनाच्या लग्नात तुम्हाला जे जे करायचं ते सगळं करता यावं याची काळजी मी घेईन. तशी व्यवस्था करेन मी. खरं? हो, फक्त तुम्ही काळजी घ्या. गुरुजी भेटले? आत्ताच. काय म्हणाले? मुहूर्त काढला? हो. कधीचा? आजपासून तिसऱ्या दिवशी. आजपासून तिसऱ्या दिवशी. आजपासून तिसऱ्या दिवशी. देवाचे लाख लाख आभार. एवढा लवकरचा मुहूर्त मिळाला हे बरंच. आता 3 दिवसात बाकीचे विधी करता येतील. असाही माझ्याकडे 4 दिवसांचा वेळ. पौर्णिमेचा दिवस माझा शेवटचा दिवस. आई आता गुरुजी म्हणालेत ना तसा 3 दिवसानंतरचा मुहूर्त पक्का. तुम्हीही तयारीला लागेल. वेळ खूप कमी आहे. हो, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या, सगळं ठीक होईल. आम्ही तयार आहोत. स्वामी देवा, ही परिस्थिती बदलणार नाही का? आहे सुंदरे, जे घडायचंय ते घडणारच. या जगात एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे मृत्यू. स्वामी, मृत्यूनंतर नेमकं काय होतं? म्हणजे शरीर कुठे जातं आणि आत्म्याचं काय होतं? मागे वळ. स्वामी देवा. हा बाण विषारी आहे. आता सांग, तुला सगळ्यात आधी काय करायचंय? स्वामी, स्वामी मला वाचवा स्वामी. आधी हे सांग, हा बाण कोणी मारला, का मारला, कशासाठी मारला हे शोधत बसशील की आधी बाण काढशील? स्वामी, अरे हा बाण काढला पाहिजे आधी, नाहीतर विष अंगात पसरून माझा मृत्यू होईल. स्वामी मला वाचवा स्वामी. बरोबर आहे. पाणी घ्या. पाणी घ्या.
स्वामी, हे सगळं अद्भुत आहे हो. क्षणात जखम गायब झाली. स्वामी, अहो यातून काय शिकवायचंय आम्हाला? माणूसही अशीच चूक करतो. आत्ताच्या दुःखावर उपाय शोधण्याऐवजी तो उद्याची चिंता करत बसतो. आत्ता बाण छातीत रुतलेला असतो, पण उद्या मृत्यूनंतर काय होईल याचा तो विचार करत बसतो. वर्तमानातली जखम भरून काढा, भविष्याची चिंता आपोआप कमी होईल. त्याला आजचा क्षण सांभाळता येत नाही, त्यांनी उद्याचं ओझं उचलायचा हट्ट धरू नये. आई तू नाही, असं पडून नाही राहायचंय मला. स्वामी, स्वामी, माझ्या लेकीचं लग्न दारात आलंय आणि मी अशी अंतरुणावरती खिळून पडलीय. आई, आई, तू तू असा त्रास नको ग करून घेऊस. स्वामी आहेत ना, मग सगळं ठीक होईल. अगं एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. प्रत्येक क्षण असा निसटून जातो असं वाटतंय. वल्लभ, अरे तू कुठे होतास आणि आज कसं काय? अहो माई, तुमची तब्येत बिघडल्याचं कळलं म्हणून विचारपूस करायला आलो. बरं झालं आलास ते. एक काम करशील? हो, सांगा ना. स्वामी स्थानावर जाशील? स्वामींना सांग, म्हणजे विनंती केलं असं सांग की घरी येऊन जा. त्यांचं दर्शन झाल्याशिवाय माझ्या मनाला बरं वाटणार नाही. जातो, आत्ताच जाऊन सांगतो. आम्हाला सगळं माहिती असतं आणि वेळच्या वेळी योग्य पावलंही उचलतो आम्ही. प्रश्न आमचा नसतोच वल्लभ. प्रश्न हा असो की तुम्ही तुमची पावलं व्यवस्थित उचलताय की नाही याचा. ते मला थोडं. तुम्ही बसा ना, मी पाणी घेऊन येते. हा, नाही नाही यमुना, राहू दे. माई, यमुना, मला तुम्हा दोघींशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना. हे काय? माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव, वल्लभशी लाव, वल्लभशी लाव, वल्लभशी लाव, वल्लभशी लाव, वल्लभशी लाव. वल्लभ, तुला उशिरी झाला. यमुनेचं लग्न ठरलंय तुला माहित नाही का? माहितीये, मग म्हणूनच आलो. ही कसली रीत झाली? एकदा मुलीचं लग्न ठरलं तर पुन्हा अशी मागणी घालायला येतात का? कारण मला वाटतं हे लग्न होऊ नये. ही सोयरीक मोडून टाका आणि त्यातच सगळ्यांचं भलं आहे. माई, यमुनेचं लग्न सुधाकरशी लावू नका. काय बोलतोस तू हे मूर्खासारखं? माई, तो यमुनासाठी योग्य मुलगा नाहीये. योग्य नाही? वल्लभ, आम्ही त्याची चौकशी केली. त्याचं घर, त्याची माणसं सगळं बघितलंय. लाखात एक मुलगा आहे तो. नाही माई, तुमची फसवणूक झालीये. सुधाकर एक ठग आहे. काय म्हणालास?
अहो काय बोलताय तुम्ही? थोडा विचार करून बोला ना. यमुना, मी पूर्ण विचार करूनच बोलतोय. कशावरून? काय पुरावा आहे तुझ्याकडे? अहो बोला ना. अरे बोल. आता माझ्याकडे पुरावा नाहीये, पण मला त्याचं खरं रूप माहितीये. तो तो तसा दिसतो ना, तसा अजिबात नाहीये. तो तुमचा विश्वास जिंकतोय फक्त, आणि तेही तुम्हाला फक्त फसवण्यासाठी. गयाताई, आतल्या खोलीतल्या वाती संपल्या, झाल्या की नेऊन ठेवा तिकडे. हो हो ठेवते. हा अगं बाई, बांगड्या कोणाचं लग्न आहे? अहो नाही माहित मला. तुम्हाला माहितीये का? नाही हो, थांबा जरा. नशीब त्या वल्लभला तरी शहाणपण सुचलं. म्हणजे स्वामी देवा, वल्लभनी काही पाऊल उचललं का? स्वामी, स्वामी, अरे पुढे बोल. स्वामी, माझ्या आयुष्यात नेहमी नुकसानच का होतो? साधी बाजारातून फळं आणायची झाली तर ती बाहेरून ताजी टपोर असतात आणि घरी गेल्यावरती आतून नासलेली निघतात. कधी कधी असं होतं. कधी कधी नाही गयाताई, माझ्यासोबत हे नेहमीच होतं. मोठे निर्णय सुद्धा असेच चुकतात. नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला होता. भागीदारावर विश्वास ठेवला आणि त्यानेही फसवलं. सगळं बुडालं. स्वामी, तुमच्यावर इतकं मनापासून विश्वास करतो तरी माझंच नुकसान का होतं? मी काही चुकीचं बोललो का स्वामी? नाही, तू चुकीचं बोलत नाहीयेस, चुकीचं वागतोयस. म्हणजे? अरे तुझं नुकसान दुसरं कोणी करत नाहीये, तू स्वतःच करतोयस. कारण तू बुद्धीशी वैर करतोयस. बुद्धीशी? हो, एक काम कर, धावत जा आणि आमच्याकरता पाणी घेऊन ये. हो स्वामी, आत्ता जातो आणि विहिरीतून ताजं पाणी घेऊन येतो. स्वामी देवा, हसायला काय झालं? कानाचा आणि बुद्धीचा संपर्क तुटला की हे असं होतं. म्हणजे? आम्ही त्याला पाणी आणायला सांगितलं, पण कुठून आणायचं हे सांगितलं होतं का? नाही. भक्त आमचं फक्त कानाने ऐकतात, बुद्धीने विचारच करत नाहीत आणि मग निर्णय स्वतःच्या मनाने घेतात. गुरुचं वचन अर्धवट ऐकलं की मग संकट समोर उभं राहतं. श्रवण कानाने होतं, पण पालन बुद्धीने होतं. म्हणजे गौरीनेही? हो, तीही आमचं ऐकते, पण जिथे तिच्या मनाची इच्छा पुढे येते तिथे आमचं सांगणं मागे पडतं. म्हणूनच आज हे संकट आलंय. आता सत्याने दार ठोठावलंय, बघूया दार कोण उघडतं आणि कोण बंद करतं ते. वल्लभ, अरे तू जे काही बोलतोस ना त्याचा भान आहे का तुला? माझ्या होणाऱ्या जावयाला ठग म्हणतोस? अहो अहो माई, मी उगाच आरोप करत नाहीये. जे सत्य आहे ना तेच सांगतोय. सत्य? आम्ही त्याचा घराणा बघितलं, त्याची माणसं बघितली, गुरुजींनी पत्रिका पाहिली आणि तू म्हणतोस ठग आहे? हो माई, तो ठग आहे. कारण बस, हे घे सगळं. तुला यमुना आवडते, तुझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून आमचे कान भरतोयस.
माई माई तसं अजिबात नाहीये. यमुना असं अजिबात नाहीये. मग कसं? स्वतःचं लग्न ठरत नाहीये म्हणून दुसऱ्याचं लग्न मोडतोयस? आई अगं किती बोलशील, एकदा तरी ऐकून घे ना त्यांचं. तू तर मध्ये बोलूच नकोस. आरशात स्वतःकडे बघितलंस कधी? कुठे सुधाकर, कुठे तू? कुठे त्याचं घराणं, कुठे त्याचा मान, कुठे त्याची उंची आणि कुठे तुझी ऐपत? आई अगं माणसाची किंमत पैशात करायची नसते. माई तुम्ही मला काहीही बोला, माझा अपमान करा, पण मी खरंच खोटं बोलत नाहीये. आज माझ्याकडे पुरावा नाहीये, हे खरं आहे, पण सत्य माझ्या बाजूला आहे. मग आम्ही का विश्वास ठेवावा तुझ्यावर? ठीक आहे, तुमचा विश्वास बसत नाहीये ना? आत्ता पटवून देतो. माई हे ओळखलत? हे तुमच्या देवाऱ्यात स्वामींच्या पादुकांवर अर्पण केलेलं चाफ्याचं फूल आहे. या फुलाला आणि स्वामींच्या चरणांना साक्ष ठेवून स्वामींची शपथ घेऊन सांगतो, मी आता जे काही बोलतोय त्यातील अक्षरानक्षर सत्य आहे. तो सुधाकर एक ठग आहे. तो तुमचा विश्वास जिंकतोय फक्त तुमचं सर्वस्व हिरावून घेण्यासाठी. आणि मी आता जे काही बोलतोय त्यातील एक अक्षर जरी खोटं ठरलं तर स्वामी मला कधी क्षमा नाही करतात. ज्याचं मन सत्याच्या दिशेने चालत असतं त्याच्या मार्गावर परीक्षा आधी येते आणि विजय नंतर. सत्याला पुराव्याची गरज कधीच भासत नाही, कारण काळ स्वतः त्याचा साक्षीदार असतो. म्हणजे आता सत्य बाहेर येणार आहे का? सुंदर आहे, सत्याला दार ठोठवावं लागतं, पण दार उघडायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असतो. देव संकेत देतो, पण निर्णय शेवटी मनुष्यालाच घ्यावा लागतो. स्वामी वाट बघत असतील, लवकरच पाणी घेऊन जायला हवं. उठ उठ. आई अगं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींची खोटी शपथ घेऊ नको, पाप येते. आम्ही स्वामींचे भक्त आहोत म्हणून तू स्वामींची खोटी शपथ घेशील आणि आम्ही डोळे झाकून तुझ्यावरती विश्वास ठेवू? अहो माई, मी स्वामींची खरंच खोटी शपथ घेत नाहीये. आता मी जे काय सांगतोय ना ते सगळं खरं सांगतोय माई. ऐका तरी मला बस! थोडंसं. आई हे काही शब्द बोलू नकोस. यमुनेला विसरून जा आणि तिच्यापासून लांब राहा. हीच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. माई ऐका माझं, माझ्यावर नका विश्वास ठेवू. अहो पण एकदा सुधाकरचं खरं रूप तपासून तरी बघा. पुरे, माझ्या मुलीच्या लग्नात विघ्न आणू नकोस. उगाच नाट लावू नकोस.
जा इथून. अरे काय बघतोस? चालता हो. हा अचानक कुठून आला आणि याला मी ठग आहे हे कसं माहीत? हा जिवंत राहिला तर आपला सगळा डाव उधळून लावेल. याचा बंदोबस्त करायलाच लागेल आणि तोही आज. जपून रे बाबा. फार लागलं नाही ना काय हो कविराज? हो सुंदरा मावशी, आता ठीक आहे. स्वामी देवांची कृपा म्हणून वाचलास रे तू. बघितलं स्वामी, तुमचीच आज्ञा पाळण्यासाठी आलो होतो, तरीही विहिरीत पडलो. जीव जाता जाता राहिला. माझाच नशीब असं का? तुला खरोखरच असं वाटतं की ही वेळ तुझ्यावर विनाकारण आली? नीट आठवून सांग, कुठे चुकलंय तुझं? नाही स्वामी, मी कुठेच नाही चुकलो. तुम्ही सांगितलं आणि मी पाणी आणण्यासाठी निघालो. आम्ही काय सांगितलं होतं? दावत जाऊन पाणी घेऊन. आणि तू काय केलंस? आमचं पूर्ण ऐकलंही नाहीस आणि निघालास धावत. पण आम्ही हे कुठे सांगितलं होतं? विहिरीवर जा का नदीवरून घेऊन ये? नाही स्वामी. मग कुठून पाणी आणायचं हे आम्ही सांगण्याआधी तू स्वतःहून ठरवलंस. हीच तुझी चूक. गुरुचं वचन अर्धवट ऐकलं की मग माणूस स्वतःच्या मनाने चालतो आणि मग मन अनेकदा संकटात नेतं. माझी चूक झाली स्वामी. मी स्वतःहून निर्णय घेतला. अरे हेच होतं अनेक भक्तांचं. गुरुचे संकेत पूर्ण ऐकून घेत नाहीत, समजून घेत नाहीत आणि मग स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊन मोकळे होतात आणि संकट आलं की म्हणतात स्वामी काहीच करत नाहीत. गुरु मार्ग दाखवतो रे, पण माणूस स्वतःच्या मनाने चालायला लागला की मग ठेच लागणारच. आम्ही तुला वाटेत जाताना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, वाटेत संकेतही दिला, पण तू दुर्लक्ष केलंस. मला अडवायचा प्रयत्न कधी स्वामी? लवकर गेलं पाहिजे स्वामी. वाट बघ. हे बाळाचा, मला बोलायचंय तुझ्याशी. नाही आता नाही. स्वामींनी मला काम दिलंय आणि ते काम खूप महत्वाचं आहे. मला ते काम करावंच लागेल. नंतर येतो. अरे अरे ए ए थांब. गुरु अनेकदा हाक मारतो संकट टाळण्यासाठी, पण ज्याला घाई असते स्वतःच्याच निर्णयाची त्याला ती हाक ऐकूच येत नाही. म्हणजे तो कासार? हो, आम्हीच होतो ते. अरे भक्तांना वाचवण्यासाठी आम्ही अनेकदा वेगवेगळी रूपं घेतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या प्रसंगाच्या रूपाने, नाही तर कधी एकदा शब्दाच्या रूपाने, तर कधी मनात उमटलेल्या एका विचाराच्या रूपाने. आम्ही संकेत देणं कधीच थांबवत नाही, पण माणूस ते ओळखणं थांबवतो. आम्ही सांगत असतो थांब, पुढे जाऊ नको, हा मार्ग चुकतोय. बुद्धीशी वैर करू नकोस, क्षणभर विचार कर. पण तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष करता आणि मग स्वतःच नुकसान करून घेता. संकट अचानक येत नाही रे, आधी संकेत येतात आणि संकेत दुर्लक्षित झाले की मग संकट दार ठोठावतं. माफ करा स्वामी, मोठी चूक झाली. यापुढे मी तुमचं प्रत्येक वचन, प्रत्येक संकेत समजून घ्यायचा प्रयत्न करेन. स्वतःच्या मनाने काहीच निर्णय घेणार नाही. तेच भक्ताचं खरं शहाणपण आहे. सुंदरे, अशीच काळजी गौरीने घ्यायला हवी होती. म्हणजे तिने पुन्हा कुठला संकेत दुर्लक्षित केला का?
आम्ही वारंवार तिला सावध करत आहोत, मार्गही दाखवत आहोत, पण ती आमचं ऐकते का तिच्या भीतीचं हेच समजत नाहीये. भीतीचा आवाज मोठा असतो पण सत्याचा आवाज शांत असतो. जो सत्याचा आवाज ऐकतो तोच संकट टाळतो. फसवणूक होतीये तुझी. सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव. तरी नोकरदार मुलाशी लग्न लावण्यापेक्षा सुधाकर सारख्या मोठ्या घरंदाज मुलाशी लग्न लावीन ना मी. मग ते लग्न तू बघू शकणार नाहीस. मुहूर्त काढला हो कधीचा? आजपासून तिसऱ्या दिवशी. माई मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला कारण मला वाटतं हे लग्न होऊ नये. सुधाकर एक ठग आहे. डोकं ठळकते, सहनही नाही होते. संकट माणसाला हरवत नाही तर चुकीचा निर्णय माणसाला हरवतो. गुरुचा संकेत बरोबर ओळखला तर संकट मार्ग बदलतं, पण संकेत नाकारला तर संकट दार ठोठावत नाही, सरळ घरात प्रवेश करतं. म्हणजे स्वामी देवा अजूनही वेळ गेलेली नाही. तोपर्यंत सत्य श्वास घेतं जोपर्यंत संधी जिवंत असते. प्रश्न एवढाच आहे की ती ओळखणे इतकी बुद्धी जागी आहे का.